हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज राहुल मुदे यांचा प्रश्न घेऊया. राहुल म्हणतात, मॅडम, माझे पण वय 30 वर्ष झालेलं आहे. लग्न जुळत नाही मॅडम, काही उपाय सांगा. आता लग्न जुळत नाही म्हणून ह्याला काही उपाय असला तर सगळेच हा उपाय केला असता. एम आय राईट? आणि एक मी तुम्हाला सांगते राहुल, लग्न जुळत नाही म्हणून कुठे कसलेही पार्टनरशी लग्न करायला जाऊ नका. त्रासाचं होईल का? म्हणजे लग्न होऊन त्रास करून घेण्यापेक्षा आपलं लाईफ उद्ध्वस्त होण्यापेक्षा न झालेलं बरं. आणि तुम्ही म्हणता तुमचं वय 30 वर्ष. 30 वर्ष म्हणजे मुलांच्या दृष्टीने नथिंग. अजूनही 5-6 वर्ष आहेतच की, म्हणजे योग्य वय म्हटलं तरी जमेल तोपर्यंत. पहिली गोष्ट काय करा, जिथे नाव नोंदवायचं आहे तिथे नाव नोंदवा. तुम्ही बाकी काही डिटेल्स दिलेले नाही तुमचे कॉमेंटमध्ये. डिटेल द्यायचे तर मी हे सगळं सांगितलं असतं. ते ताई, ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे ते राहुलशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझं वय 30 वर्ष झाले, लग्न जुळत नाही. एक मी व्हिडिओ केला होता, त्याचे खाली त्यांची कॉमेंट आहे बघा. ते तुम्ही त्यांच्याशी कोणी योग्य मुलगी असली, इंटरेस्टेड असला की तुम्ही त्यांना कॉमेंट लिहा किंवा त्यांना विचारा त्यांचा नंबर, तुमचा नंबर, काही वॉट एव्हर यू कॅन डू इट. मला काही ते बाकी काही डिटेल दिलेलं नाही. ते कॉमेंटमध्ये एवढंच लिहिलेलं आहे, वय वर्ष 30, लग्न झालेलं नाहीये, लग्न जुळत नाहीये, उपाय सांगा. उपाय म्हणजे काय? एक म्हणजे जिथे वधूवर सूचक वगैरे आहेत ते नाव नोंदवा. हल्ली कसं कॉमन पीपल कोणी इथे मुलगा आहे मुलगी आहे सांगायला सुद्धा जात नाहीत. का माहिती आहे का? हल्लीचे मुलींचं का नाही खूप अवघड झालं हो. पटत नाही त्यांचं एकमेकांशी. मग छान झालं की आमचं नशीब म्हणतात, वाईट झालं की हे सांगितलं, ह्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही लग्न केलं असं बोलणारे सुद्धा आहेत. त्यामुळे शक्यतो हल्ली, पूर्वी कसं कोणी ओळखीचं असलं की सांगायचं. मी सुद्धा कितीतरी 10-12 लग्न तर जुळवलेली असतील. पण हल्ली नाही. हल्ली का म्हणजे हल्ली सगळं वेगळं झालेलं आहे. त्यामुळे ते तर लक्ष न घातलेलं बरं असे अनुभव लोकांना यायला लागलेत. म्हणून पूर्वीसारखं एवढं सोपं नाही झालेलं. पण एक मात्र मी तुम्हाला सांगते, तुम्ही लग्न करताना विचारपूर्वक करा. तुमच्या काही अपेक्षा आहेत, त्या मुलीच्या त्या अपेक्षा काय आहेत, दोघंही भेटा, एकमेकांना बोला, क्लिअर करा. आणि जमत असलं तर पुढे जावा. का म्हणजे हल्ली खूप अवघड झाले, पूर्वीसारखं नाही आहे. हल्ली ॲडजस्टमेंट नाही आहे कोणाशी, पेशन्स नाही आहे. लग्न झाल्यावर 5व्या दिवशी डिवोर्स होते, 3ऱ्या दिवशी हे होते, किंवा लग्नाच्या नावानं फसवाफसवी पण खूप चाललेली आहे हल्ली. एस्पेशली शेतकरी मुलांना वगैरे मुली मिळत नाही म्हणताना मुली शोधत असतात, कुठून तरी आणतात आणि लग्न झाल्यावर सगळं दागिने पैसे घरातलं उचलून घेऊन पसार होतात. हे पण घडते. त्यामुळे असू देत कसली मुलगी, मला लग्न करायचंच आहे असं बिलकुल करू नका.
आणि एक मी तुम्हाला सांगू, असं लग्न झालं नाही म्हणून काय बिघडलं? तुमच्या आवडीचं काहीतरी छंद निवडा. सोशल सर्व्हिस असेल, तुमचं जॉब असेल, काही कशाला तर स्वतःला वाहून घ्या. आता जगात कितीतरी वेल नोन लोक आहेत जे लग्न केलं नाही. आपले APJ अब्दुल कलाम होते, वाजपेयी होते, हे लग्न केले का? नाही. किती सगळं मिळवलं ते आयुष्यात. त्यामुळे लग्न म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय आयुष्य नाहीये असं काहीही नाही. लग्न करून आयुष्यातनं उठणारी माणसं सुद्धा आपण बघितलेत. बघतो का नाही? रोजचे बातम्यात बघा, काय काय होते बघा. मग त्यामुळे असा अट्टहास तुम्ही बिलकुल तुम्ही असं नाहीये कोणी धरायला नको आहे. अट्टहास धरला की काय होते? काही झालं की करायचंच म्हणून एदाला करतात. मग म्हणतात नाही बाई, लग्न केलं नसलं तरच बरं झालं असतं, माझं मी सुखात असतो. अहो, हल्ली किती मुली सुद्धा नाही लग्न करत. आणि एक म्हणू, अशी एक म्हण आहे, मॅरेजेस आर मेड इन हेवन, म्हणजे स्वर्गातच लग्न झालेली असतात. आता स्वर्गात झालेली असली तर मग इथे तुम्हाला ती भेटणारच. आता नाही ते वयाचे पुढचे वर्षी, नंतरचे वर्षी नक्की भेटेल आणि होईल लग्न. आपण जे काही आपलं काम करता तर मन लावून करा. कुठली व्यसनं वगैरे काही करू नका. मग लोक आपणहून बघतील ना, हो हा मुलगा चांगला आहे, ह्याला बघूया की, ह्याचं स्थळ आपल्याला, आपणहून स्थळ चालत येईल. आपण व्यवस्थितपणे राहायचं, आनंदी राहायचं, हे महत्त्वाचं. आणि आनंदी राहायला लग्न व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. मी सांगितल्यासारखं लग्न न करता किती आनंदी, किती खुश लोक राहतात. मुलंही राहतात, मुली पण राहतात. हल्ली मुलीसुद्धा भरपूर आहेत. त्या म्हणतात उगीच कशाला ते तडकायचं. आणि त्या आपलं जॉब म्हणा. माझी एक मैत्रीण आहे, आता रिटायर झाली आहे, तिनं लग्न केलेलं नाही. ती तर म्हणतीये नवरा म्हणजे माझं सर्व्हिसच नवरा, नोकरी, कॉलेजमध्ये लेक्चरर होती ती. माझं जॉब हेच माझं नवरा म्हणायची ती. नवरा काय, तुम्हाला हवं तर देतो आणून, तुमचं सगळं बघतो. मला कोण देते? माझं जॉब देते. म्हणजे पगारामुळे सगळं स्वतःच छानपैकी मोठं घर बांधले ना, आनंदात आहे. त्यामुळे असं नाहीये लग्न झालं तरच आपण खुशी राहतो, आनंदी राहतो. आपण वेळ आली की होऊन जाते म्हणा, म्हणजे करायचे प्रयत्न करा. कुठे नाव नोंदवायचं हे वगैरे करा. आणि जे काही तुम्ही काम करता ते मन लावून काम करा, म्हणजे तुमच्या मनात सुद्धा विचार येणार नाही. आणि वेळ आली की आपोआप होऊन जाते. काही अवघड नाहीये. मात्र कायम ते मनात काळजी करत बसू नका. काळजी करून कुठलं काम होत नाही, कुठलंच होत नसते. त्यामुळे मी सांगितल्यासारखं जिथे जिथे ते वधूवर सूचक मंडळ आहे तिथे नाव नोंदवा, किंवा कोणी मध्यस्थ असे असले की त्यांना सांगा. पण माझं कधी होईल लग्न, कधी होईल असं बिलकुल विचार करत बसू नका. जे काही तुमचं नोकरी, बिझनेस, काही तर काही लिहिलेलं नाही तुम्ही कमेंटमध्ये, जे काही करता तिथे मन लावून 100% देऊन तर काम करा. म्हणजे तुम्हाला कधीच असं वाटणार नाही. आणि वेळ आली की होते म्हणायचं, आणि वेळ आली की होते. किती वेळेला आपण बघितले. अहो, माझे एक रिलेटिव्ह तरी, ते मुलाचे वडील वारले, मग वर्षभर कुठे गेले नव्हते, आई आणि मुलगा. म्हणताना ते युरोप ट्रिपला गेले. ट्रिपला जाताना ते ट्रिपमध्ये एक मुलगी टूर असिस्टंट म्हणून काम करणारी भेटली, त्यांना आवडली आणि नंतर लग्न झालं. त्यामुळे
या गाठी देवानं बांधलेल्या असतात. कुठे आपल्याला भेटेल सांगता येत नाही. वेळ आली की आपोआप होते. पण एक सांगते, लग्न व्हायला पाहिजे म्हणून कुठल्याही व्यक्तीचे गळेत माळ टाकू नका. योग्य व्यक्ती मिळाली नाही असं झालं तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. एवढी मात्र काळजी घ्या. हॅव ए गुड डे.